मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी येथील श्री बुवासिद्ध देव यांच्या मंदिराच्या बाबत वक्फ बोर्डाच्या आदेशावरनं फलक लावण्यात आलाय। याबाबत हिंदू बांधवांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे। 26 जुलै रोजी संध्याकाळी शेकडो हिंदू बांधवांनी एकत्र येऊन प्रशासनाला निवेदन दिलं। निवेदनात म्हटलंय की श्री बुवासिद्ध देव यांचा यात्रा उत्सव हा बुधवारी 29 जुलैपासून सुरू होतोय। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मंदिर परिसरामध्ये एक बोर्ड लावण्यात आलाय। त्या बोर्डवरती वक्फ न्यायाधिकरण यांच्या आदेशानुसार मंदिर परिसरामध्ये ध्वज लावू नये अथवा लावलेले ध्वज काढू नये किंवा समाधीवरती भगवे कापड टाकू नये, आरती करू नये, घोषणा देऊ नये आणि मुस्लिम रीतिरिवाज आणि परंपरेच्या व्यतिरिक्त इतर कोणतेही कृत्य या ठिकाणी करू नये। तसेच सदर वरील प्रमाणे गैरकृत्य केल्यास पोलीस मदतीनं सदर कृत्य प्रतिबंधित करण्याचे आदेश दिलेले आहेत असं त्या बोर्डावरती लिहिण्यात आलंय। वास्तविक पाहता हे एक हिंदू मंदिर आहे। साधारण इसवी सन 1800 पासून पूजा, महाआरती आणि यात्रा या ठिकाणी करतात आणि अनेक हिंदू बांधव रोज सकाळी या मंदिरामधनं दर्शन घेऊन आपल्या कामाची सुरुवात करतात, तिथे पूजा करतात। परंतु गेल्या 2 ते 3 वर्षांपासून काही जिहादी लोकांनी मंदिराच्या बाबत कटकारस्थान सुरू केलंय। त्याचाच एक भाग म्हणून मंदिर परिसरामध्ये लावलेला बोर्ड, त्यातच यात्रा उत्सव आता 2 दिवसांवरती येऊन ठेपली असे असताना जाणून बुजून वाद निर्माण करण्याचा हा प्रयत्न होत आहे। आता यात्रा उत्सव 2 दिवसांवरती आलेला असताना असा बोर्ड या ठिकाणी लावण्यात आलाय। हा यात्रा उत्सव अनेक वर्षांपासून सुरू आहे। यात्रा उत्सवामध्ये आडकाठी आणल्यामुळे राहुरी शहरामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आता नाकारता येत नाही। त्यामुळे असे जे जिहादी लोक आहेत त्यांच्या विरुद्ध प्रशासनाच्या वतीनं कारवाई करण्यात यावी आणि जो आदेश वक्फ बोर्डानं काढला आहे तो राहुरीमधील ग्रामस्थांच्या विरोधामध्ये घेतला असल्यानं आपल्या स्तरावरती आदेश रद्द करण्याची कारवाई करण्यात यावी आणि येणाऱ्या यात्रेमध्ये जर कुठलीही अडचण निर्माण झाली तर गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं या निवेदनामध्ये म्हटलंय। तर यावेळी उपनगराध्यक्ष गजानन साधभाई आणि नगरसेवक ॲडव्होकेट राहुल शेटे तसेच प्रतीक तनपुरे, भाजप मंडल तालुका अध्यक्ष विक्रम भुजाडी, नगरसेविका प्रियंका काशीत, सिंधुताई डावखर, महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे तसेच संत सावता महाराज मंदिर ट्रस्ट, बळगंगा तरुण मंडळ, व्यंकटेश तरुण मंडळ, मित्र मंडळ तसेच राष्ट्रीय श्रीराम संघ, श्री बुवासिद्ध बाबा तरुण मंडळ, वाल्मिक तरुण मंडळ, श्री दत्त तरुण मंडळ तसेच श्रीराम तरुण मंडळ, श्रीराम दत्त तरुण मंडळ, सकल वाल्मिकी समाज, श्रीकृष्ण मित्र मंडळ, जय बजरंग तरुण मित्र मंडळ आदी मंडळांचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। या ठिकाणी राहुरी पोलीस स्टेशनला बुवासिद्ध बाबादेव यांच्या जयंती उत्सवानिमित्त उत्सव साजरा होऊ द्यावा प्रशासनाला आम्ही हेच विनंती करण्यासाठी आलो। 2-3 दिवसापूर्वी तिथे बोर्ड लावलेला दिसला आम्हाला का तिथं बोर्ड होतं, तिथं सांगितलं होतं बाबा तुम्हाला भगवी चादर चढवता येणार नाही, तुम्हाला तिथं आरती घेता येणार नाही।
त्यात आम्हाला कोणत्याही प्रकारचा विश्वासात घेतला नाही. आता भूषणराव बाबाची यात्रा मला वाटतं 800 वर्षापासून आम्ही जेव्हा पण मी माझा जन्मही तिथंच झालेला आहे. आम्ही लहान असताना तिथे पाटलांना मान होता भूषणराव बाबांची. 4-5 पाटील मिळून ते यात्रा करायची. त्यावेळेस मुस्लिम समाजाचा काही संबंध नव्हता. पर जुनं मंदिर असताना ते आपल्या नाथांपैकीच एक मंदिर होतं. त्यामुळे तिथं मुस्लिम समाजाचा काही एक संबंध नसताना इथल्या एक मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी एक तहसीलदार मुस्लिम समाजाचा आला. त्यांनीच जाणून बुजून तिथं वक्फ बोर्डला ती नोंद करून त्यांना मुस्लिम लोकांची हातात धरून ती वक्फ बोर्डला नोंद करून घेतली 22-23ला. ती चुकीच्या पद्धतीने त्यात कोणालाही आमच्या गावकऱ्यांना विश्वासात घेतलेलं नाही. आणि आता जे उत्सव आहे आमचा 29 तारखेपासून बुवासिद्ध बाबा देवस्थानचा, तो हिंदू समाजाने हिंदू परंपरेनुसारच चालत आलेल्या रूढी परंपरेनुसारच साजरा करणार आहे. आणि आम्ही करणार आहे. जरी गुन्हे जरी दाखल झाले तरी आम्ही तो सण साजरा करणार आहे मोठ्या उत्साहात. तरी प्रशासनाला हीच विनंती आहे की आम्हाला जे वक्फ बोर्डाने नोटीस काढलेली ती आम्हाला मान्य नाही आणि आम्ही येणारा उत्सव पूर्ण जोमात साजरा करू एवढीच विनंती करतो. सर्व हिंदू समाज पोलीस स्टेशनमध्ये आज आला आहे. याचं कारण एक आहे की बुवासिद्ध बाबादेव महाराज हे एक हिंदू समाजाचा एक देवस्थान आहे. त्यामध्ये काही ज्यादी लोकांनी तिथे असं ठरवलं आहे, त्यानंतर वक्फ बोर्डमध्ये गेले, त्यानंतर तिथं त्या आपल्या हिंदू रीतिरिवाजाला स्टे आणला आहे त्यांनी की इथं हिंदू परंपरेनुसार आरती होऊ नये किंवा इतर आपले काही उत्सव असो हिंदू धर्माचे ते होऊ देत नाही. यासाठी आज इथे सर्व हिंदू समाज इथे आज पोलीस स्टेशनला आला आहे. यासाठी आज आम्ही सर्व सकल हिंदू म्हणून इथं आलो आहेत. आणि सर्व पोलीस स्टेशन असो इतर पोलीस गणेश मंडळ वगैरे वगैरे सर्व इथं आलो आहेत. आमची एकच मागणी आहे की काही ज्यादी लोकांनी इथं काही स्टे लावला आहे, ही आम्ही PI साहेबांना एक विनंती करतो की त्या निषेधात आम्ही इथे आज आलो आहे. राहुरी शहराचे ग्रामदैवत श्री बुवासिद्ध देव उर्फ वासिन बाबा मंदिर हे या आखाड्याच्या महिन्यामध्ये बुधवार गुरुवार शुक्रवार अशी 3 दिवस यात्रा हिंदूंची परंपरेनुसार आत्तापर्यंत चालू आहे. आणि ह्या परंपरेला गालबोट लावण्यासाठी वक्फ बोर्डातून काही लोकांनी तिथून आपल्या ह्या हिंदूंच्या मंदिरात जी पूजा अर्चा होते त्याला वक्फ बोर्डाकडून आपल्याला जी हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे यात्रा करून देऊ नये म्हणून असा स्टे घेतलेला आदेश घेतलेला आहे डिपार्टमेंटमार्फत त्यांनी. आणि त्याच्या निषेधार्थ आपल्या राहुरी शहरातील मंडळे आणि जे हिंदू सकल समाज सगळे हिंदूंचे कार्यकर्ते अध्यक्ष सगळे या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी जमा झालेले आहेत. आणि मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.